भाजपा शहर पदाधिकाऱ्यासह दोघांवर खुनी हल्ला झाल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे। तुम्ही लोकांच्या घराचं कुलूप का तोडता? त्यानं लोकांचं नुकसान होत आहे असं म्हटल्याचा राग येऊन तिघांनी श्रीरामपूर भाजप शहर उपाध्यक्ष आणि त्यांच्या भावास लोखंडी रॉडनं मारहाण केली आहे, तसेच जीवेठार मारण्याचा प्रयत्न केलाय। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजप शहर उपाध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समिती हमाल मापाडी कामगार अण्णा भालेराव आणि त्यांचे धाकटे बंधू सुरेश भालेराव या दोघांना अक्षय खंडागळे, गणेश खंडागळे आणि दीपक खंडागळे यांनी लोखंडी रॉड तसेच धारदार शस्त्रानं मारहाण करत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला। दोन्ही भावांच्या मानेवर, गळ्यावर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले असून यात ते गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर कामगार हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे। या प्रकरणी अण्णा भालेराव यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय, शहरातील वार्ड क्रमांक 6 मध्ये सायंकाळी अण्णा भालेराव हे त्यांची गाडी लावून घरी जात असताना दीपक खंडागळे आणि अक्षय खंडागळे हे दोघे एका बंद घराचं कुलूप तोडत होते। तेव्हा अण्णासाहेब भालेराव हे त्यांना म्हणाले, तुम्ही कशाला घराचं कुलूप तोडताय? त्यानं लोकांचं नुकसान होत आहे। आणि याचाच राग आल्याने दीपक खंडागळे, अक्षय खंडागळे यांनी अण्णासाहेब भालेराव यांना शिवीगाळ केली। तर रात्री अण्णा भालेराव आणि सुरेश भालेराव हे दोघे घराशेजारीच असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उभे असताना तेथे अक्षय खंडागळे, दीपक खंडागळे आणि गणेश खंडागळे हे तिघे आले। त्यांनी भालेराव बंधूंना शिवीगाळ करत मारहाण केली। तर भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर।